लहान मुलं ही निरागस असतात आणि त्यांच्या निरागसपणातून आणि बालसुलभ अज्ञानातून काही विनोद घडतात जे पुढे आयुष्यभर आठवून त्यांच्या करमणुकीचा विषय ठरतात. असा विनोद परमपूजनीय डॉक्टरांच्याही आयुष्यात घडला होता त्यांच्या बालवयात. तो आपण आता पाहूया. नमस्कार. आयुष्यांवर ऐकू काही या यूट्यूब चॅनलवर मी आपलं स्वागत करतो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक तथा प्रथम सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांच्या जीवनातल्या काही प्रसंगांचा आढावा आपण घेतो आहोत. तर त्या मालिकेमध्ये आपण आज एक हलका फुलका प्रसंग, एक हलका फुलका विनोद डॉक्टरांच्या लहानपणी त्यांच्याचकडून बालसुलभ शब्द विपर्यासातून जो घडला होता तो बघूया. डॉक्टर तेव्हा लहान होते आणि शाळेतून किंवा अन्य कुठून ते घरी परतत होते. त्यावेळेला आजच्यासारखा जाहिरातींसाठी सोशल मीडिया किंवा इलेक्ट्रॉनिक मीडिया असला काही प्रकार नसल्यामुळे भिंतींवर जाहिराती वगैरे चिटकवून त्या काळात जी काही नाटकं असतील किंवा अन्य कार्यक्रम असेल त्यांची जाहिरात केली जात असे. ते एक प्रभावी माध्यमच होतं त्या काळातलं. तर तसं तेव्हा विक्रम शशिकला या नाटकाची भित्तीपत्रकं जागोजागी लावलेली होती जाहिरातीसाठी आणि प्रचारासाठी, आणि ती ह्या बालकेशवरावांच्या वाचनात आली. तर त्यांच्या त्या बालसुलभ निरागसपणातून आणि बालसुलभ अज्ञानातून त्यांनी विक्रम शशिकला या नाटकाचं जे नाव आहे किंवा हा जो शब्द किंवा वाक्य आहे त्याचा अर्थ त्यांनी विक्रम शिकला असा केला. आणि त्यांच्या मनात विचार असा आला की कोण हा विक्रम? तो साधा मराठीतलं हे अक्षर शिकला तर त्याचा एवढा गाजावाजा हे लोक करत आहेत, पण मी एवढं मराठीचं शिक्षण घेतलेलं आहे की मराठी भाषेतली पुस्तकं मी धडाधड पूर्ण वाचू शकतो, तरी माझ्या पाठीवर मात्र कौतुकाची एक साधी थाप सुद्धा कोणी मारत नाही. याला काय म्हणावं? असा विचार त्यांच्या मनात येत गेला. तो अर्थात त्या बालवयाचा भाग होता. पण पुढे केशवराव जेव्हा मोठे झाले त्यावेळेला आपल्या बालसुलभ अज्ञानातून आणि निरागसपणातून शब्द विपर्यासातून आपल्याकडून घडलेला हा विनोद त्यांच्या करमणुकीचा विषय झालेला होता. तेव्हा आज या हलक्या फुलक्या प्रसंगाच्या आणि विनोदाच्या निमित्ताने परमपूजनीय डॉक्टरांच्या बालवयात आपण आणखीन थोडं डोकावण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आज इथेच थांबूया. धन्यवाद.